जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेसच्या गटात सुरू असलेल्या हालचालींनी आता उघडपणे राजकीय वादळाची चाहूल दिली आहे। काँग्रेसचे नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर ज्यांना पक्षानं उभं केलं, मोठं केलं, त्यांच्याकडूनच आता पक्षाच्या ध्येय धोरणांना तिलांजली देण्याची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे। नगर परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनातच भाजपाच्या मेळघाट अध्यक्ष भिलावेकर यांचा भव्य सत्कार करून काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी जणू पक्षनिष्ठेला तिलांजली दिली आहे का, असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे। हा केवळ सौजन्याचा भाग आहे की यामागे राजकीय समीकरणांची इनसाइड सेटिंग सुरू आहे, यावर आता संशय अधिक गडद होत चाललेला आहे। याच पार्श्वभूमीवर अमरावतीत भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस नगराध्यक्ष स्वतः नगरसेवकांसह त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। शुभेच्छा देण्याचा हा प्रकार केवळ औपचारिकता होता की भाजपाशी जवळीक वाढवण्याचा संकेत, हा प्रश्न आता जिल्हाभर चर्चेचा विषय ठरलाय। राजकीय वर्तुळात अंतर्गत सध्या एक चर्चा ही वादळापूर्वीची शांतता आहे का? काँग्रेसमध्ये असंतोष, निष्क्रिय पदाधिकारी आणि ढासळलेले संघटन यामुळे पक्षाची पकड सैल होत असल्याचे संकेत मिळत आहेत। विशेष म्हणजे पक्षश्रेष्ठींनी यापूर्वी अशा प्रकारांना कधीही खपवून घेतलेला नाहीये। मग चिखलदऱ्यात एवढा मोठा प्रोटोकॉल ब्रेक झाला तरी मौन का? राहुल गांधी यांनी हजारो किलोमीटर पदयात्रा करून काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला, पक्षाला पुन्हा उभारी देण्याचं काम केलं। मात्र स्थानिक पातळीवरच जर पदाधिकारी निष्क्रिय राहिले किंवा विरोधी पक्षांची मैत्रीच्या नावाखाली जवळीक साधू लागले तर त्या प्रयत्नांना तडा जाणार का, हा गंभीर प्रश्न आता उपस्थित झालाय। इतिहास साक्षी आहे, यापूर्वी अनेक नगरसेवक, पदाधिकारी, अगदी आमदारांनीही अशा पद्धतीनं सॉफ्ट शिफ्ट करत अखेर पक्षांतर केलं आहे। त्यामुळे चिखलदऱ्यातील सध्याच्या हालचाली या केवळ योगायोग नसून नियोजनबद्ध राजकीय दिशाबदलाची सुरुवात तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते।